हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर स्नेहभोजनासाठी दाखल. पालिका निवडणुकीपूर्वी नव्या युतीची चर्चा. आनंद नक्कीच होईल ना. आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या नाशिकमध्ये निर्धार मेळावा, टीजर लॉन्च. बाळासाहेब ठाकरेंच्या आवासातील संवाद भाषण होणार. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांऐवजी मिळणार फक्त 500 रुपये. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा एकत्र लाभ घेणाऱ्यांना फटका. ऊसाला एक रकमी FRPचा GR राज्यामध्ये अखेर लागू. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 3 टप्प्यात FRP निर्णयाला राजू शेट्टींनी दिलं होतं आव्हान. कुडाळमधील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणात राजकारण तापलं. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक. वैभव नाईक यांचा वार तर निलेश राणेंकडूनही जोरदार पलटवार. भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल. शेतकऱ्यांना 9%नंच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका. हेमलता पाटलांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. फेसबुकवर व्हिडिओ टाकत पक्षातून बाहेर पडण्याबाबत घोषणा. पाटलांनी काँग्रेसमधून शिवसेनेत केला होता प्रवेश. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल होणार. ससून रुग्णालयाचा 4था अहवाल आल्यानंतर कारवाई करणार. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती. पुण्यात दिवसाढवळ्या सराफावर दरोडा. प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून 25 तोळे सोनं लुटलं. धायरीमधल्या घटनेचं CCTV समोर. धाराशिवच्या उमरगा शहरातल्या भर चौकात गोविंद दंडगोलेंवर कोयते आणि तलवारीनं प्राणघातक हल्ला. पोलिसांकडून 4 हल्लेखोरांचा शोध सुरू. हल्ल्याचं कारण मात्र अस्पष्ट. नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात ईडीकडून आरोपपत्र. राहुल गांधी, सोनिया गांधी, सॅम पित्रोदा यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल. कोर्टाकडून प्रकरणाची 25 एप्रिलला पुढील सुनावणी. अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. अयोध्या पोलिसात गुन्हा दाखल. तामिळनाडूमधून धमकीचा ईमेल आल्याची माहिती.